फिक्स मारला दादा इकडे भाऊजी करते भाऊजी तू बस तू बस. अरे नाही मला नाही जमणार. मला माहिती फक्त बोल. हसण्याचं लाईव्ह आहे मला येत नाही. मानाने कोण मध्ये आपल्याला छोट्या टुर्नामेंट नसतात तेव्हा ठीक आहे. बरोबर आहे. काय ते दोन दोन घे दोन डबल कॅमेरा 216 रुपये कोण आहे लिहायला कोण आहे काल हे कोण गेले फायनलला कोण गेले पालेच गेले पाले कोण हॅलो 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 चालकोवा खामरा चषक 2025 आज दुसरा दिवस आणि पहिला सामना चालू आहे. आंबवडवे वर्सेस पंचशील पाले. मला वाटतं 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू धाव संख्या झाली ती 10. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू आंबवड्याची धाव संख्या झालेली आहे ती 10. 3च बॉल झाले ना. 3 चेंडू आणि धावा किती 10 धावा आणि डॉट बॉल 4 चेंडू 10 धावा आणि बॅट्समन मनीष आंबवडे संघाचा मनीष. एक सुंदर फटकेबाजी सुद्धा आपण पाहिली. पहिला षटकार त्यानंतर एक बाउंड्री आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पहा आणि विकेट. एक चांगला आणि विकेट घेतोय ते प्रज्ञेश. कॅच विकेट. पहिले आणि किती सामना किती ओव्हरचा 3 षटकांचा ना. 3 षटक आणि सामने 3 षटकांचे राहतील. खेळाडूंनी लक्ष ठेवायचे 3 षटकाचे सामने राहतील. पहिलं षटक चालू आहे आणि आंबवडे संघाची धाव संख्या झालेली आहे ती 10 आहे ना रे 10. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे जयस. मनीषची जागा घेतोय तो जयस. प्रज्ञेश. प्रज्ञेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रज्ञेश. आणि पुन्हा एकदा टटावलेला चेंडू जात आहे बाउंड्री दिशेने जाताना. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेच्या धाव संख्या होती ती 12. 3 धाव पूर्ण केल्या. 3 धावा 3 रनाने धाव संख्या होती ती 13 आणि पहिलं षटक पूर्ण होतोय. आणि पहिलं षटक पूर्ण होतं. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 13. आपण आंबवडे वर्सेस पाले. दोन्ही संघ असे तुल्यबल असे संघ आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 13 धाव संख्या झालेली आहे आणि आता षटक घेऊन येतोय दुसरं षटक. त्याचं नाव काय
आयुष दुसरं षटक घेऊन येतो तो आयुष. बॅट्समन प्लीज, बॅट्समनचं नाव जयेश. आयुष पहिला चेंडू आयुषचा जयेशसाठी आणि जयेश एक डॉट चेंडू खातोय ते. जयेश एक चांगला बॉल टाकलेला आखू टप्प्याचा आणि जयेशला ते मारण्यास जमलं नाही. खूप चांगली गोलंदाजी केली ती आयुषने. धावसंख्या थांबते ती 13 वरती. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा आकुर चेंडूचा चेंडू आणि जयेशला काहीच समजलेलं नाही आणि 2 चेंडू डॉट खातोय ते जयेश. एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आयुष. आपण पाहतोय चालकोबा खामराज चषक 2025 काल सामना झालेला, त्याच्यामध्ये मला वाटतं पाले कोंड फायनलला गेलेली आहे. तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू चटवलेला चेंडू आहे. फिल्डर आहे आणि चांगली फिल्डिंग होते तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एकच धाव मिळते ती जयेशला. एक संख्येच्या धाव होत आहेत त्या 14. बॅट्समन विनोद भागने, मला वाटतं ना विनोद भागने. आपण पाहिलं विनोद भागनेकडे चांगले फटके मारण्याची क्षमता आहे, आम्ही पाहिलेला आहे त्याचा खेळ आणि एक चांगला खेळाडू आहे विनोद आंबवण्याचा. आंबवण्याचे पंचशील पाले यामध्ये मॅच चालू आहे ती. पुन्हा एकदा आयुष 4था चेंडू घेऊन येत आहे विनोद साठी. विनोदने टटवलेला चेंडू, मला वाटतं त्या साईडला डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एकच धाव मिळते आणि एक धावेने धाव संख्या होते ती 15. आंबोडे संघाची धाव संख्या होती ती 15. आई सोडून अजून तरी चांगलं षटक टाकलं जात आहे आणि खूपच छान. विनोदला काहीसा समजलं नाही आणि हलकासा खेळून काढलेला बॉलरच्या हातामध्ये जाताना एकही धाव नाही मिळाली. धाव संख्या स्थिरावते ती 15. शेवटचा चेंडू मला वाटतं आयुषचा विनोदसाठी आणि विनोदने पुन्हा एकदा टटवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक हातामध्ये जातोय आणि एकच धाव मिळेल विनोदसाठी. विनोदची वैयक्तिक धाव संख्या मला विनोदने आताच खातं खोललेलं आहे. एकच धाव विनोदची आणि या धाव संख्या होती ती 16. दोन षटक पूर्ण होत असताना 16 धावा. पहा पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 13 धावा मिळालेल्या आणि आता आयुषने दुसरं षटक टाकले त्याच्यामध्ये फक्त 2 धावा मिळाल्या. पहा काय गोलंदाजी केली आयुषने. फक्त 3 धावा खर्च केल्यात त्याने. 16 धावा झाल्यात आंबवडे संघाच्या. खरंच खूप चांगली गोलंदाजी. तिसरं षटक घेऊन येतोय तो आंबवडे संघाचा बॉलर नाव नितेश ना, नितेश. तिसरं षटक घेऊन येतोय ते नितेश आणि विनोद साठी पहिला चेंडू टाकताना आणि काही समजलेलं नाही विनोदला. डॉट चेंडू जातोय. धाव संख्या शिरावते ती 16. खरंच पालेकडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा मिळालेल्या आणि आता तिसरं षटक चालू झालं. धाव संख्या स्थिरावते ती फक्त 16 आणि हा सुंदर टोळवलेला चेंडू मला वाटतं फिल्डर आहे आता, फिल्डरच्या हातात. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धावी पूर्ण होईल आणि या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धाव संख्या होते ती 18. काही थोडी फटकेबाजीची गरज आहे विनोदला. आंबोडेची धाव संख्या झाली ती 18. एक विकेट सुद्धा गमावलेला आहे मनीषचा. पुन्हा एकदा विनोद आणि एक चांगला टोलवलेला चेंडू.
चांगला टोलवला विनोदने आणि या सीमारेषे पार षटकार. बघा धावा भरून काढल्यात त्या विनोदने. मी मगाशीच बोललो विनोदकडे ती क्षमता आहे. 1-2 फटक्याने मॅचचे रूप बदलू शकतो. आणि पुन्हा एकदा पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न पण नाही. झेल होतोय आणि विनोद बाद. स्वतः नितेशने विकेट स्वतः झेल घेतलेला आहे आणि नितेशला विकेट भेटते ती. आणि आंबवडेची दुसरी विकेट. विनोद आउट होतोय. धाव संख्या झाली ती 24. तिसरं शेवटचं षटक चालू आहे. आपण पाहताय लाईव्ह टुर्नामेंट पालक आणि दुसरा दिवस आहे. काल म्हणतो पाले कोण फायनलला गेलेले आहे. सेमीफायनलला कोण होता रे पाले बरोबर. एक चांगला मोठा संघ होता सेमीफायनलला पाले समोर. पाले कोण समोर त्यांना हरवून फायनलला गेलेले आहे पाले कोण. आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस असेल. नितेश पुन्हा एकदा. बॅट्समनचं नाव कल्पेश साठी. कल्पेश हलकासा खेळून काढतोय. 1 धाव मिळालेली आहे आणि दुसरे धावचा प्रयत्न होईल आणि नाही 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत त्या आंबोडे संघाने. आंबोडे संघाची धाव संख्या होती ती 26 आणि 27 रन बनवायचे आहेत ते पाले संघाला. तरी 18 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान असेल पाले संघाला. खरंच खूप एक आयुषने एक चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या आणि दुसरा षटक फक्त 3 धावा देऊन त्याने संघाला चांगलीच जखडून ठेवली. आता पालेसाठी 27 रन करायचे आहेत ते पाले. आणि पाल्यामध्ये एक चांगले फलंदाज आहेत. स्कोर म्हटलं संदीप तांबिटकर आलेले आहेत इथे. त्यांचं स्वागत असेल नक्कीच. आमचा चालकोबा खामराज चषक 2025 बोल काय बोलायचं आहे. संदीप तांबिटकर हे नेहमीच एक टुर्नामेंट नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. आमचे मित्र सुद्धा आहेत. स्वागत आहे संदीप. 16 संघ खेळले होते ना. चला आंबवडे संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लावू नये कारण आपल्या 16 संघ खेळवायचे आहेत. पाले संघाने फलंदाज पाठवायचे आहेत 2. आपण पाहिले एक 26 स्कोर मारलेला आहे त्या आपल्या आंबवडे संघाने आणि पाले संघासमोर आव्हान ठेवलंय ते 27 धावांचं. खरंच खूप आयुष्याने खूप चांगली गोलंदाजी केली. 3 धावा देऊन त्याने एक संघाला जखडून ठेवली. आंबवडे संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. विनोद सारखे एक अनुभवी प्लेयर आपल्याला खेळताना दिसत आहेत. चालकोबा खामराज चषक 2025 आपण पाहत आहात. दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस असेल. चला पाले संघाने फलंदाज पाठवायचे आहेत. नक्कीच सामना सुरू करायचा आहे.
काय रे फलंदाजचं नाव? चला पुढील सामना होईल तो धामणी आणि भामगर. टॉस साठी यायचा आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. धामणी वर्सेस भामगर पुढील सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ट्रायल मध्ये यायचं आहे टॉस साठी. टॉस का बॉस. हा ये ना. अरे बाबा तू ये. मी आता जीवावरती गेले माहिती. थँक्यू सचिन काका. थँक्यू. हॅलो. आत्ताच आपण पहिल्या इनिंगची जे समालोचन ऐकलं, ज्यांच्या सुमधुर आवाजातून ऐकलं, ते धामणी संघाचे कर्णधारांनी एक खेळाडू ते म्हणजे सचिन घागरू. नक्कीच त्यांचा धन्यवाद असेल. चालकोपा क्रिकेट संघ पाले यांच्यापासून त्यांचे आभारी असतील चालकोपा क्रिकेट संघ पाले. आणि सामन्याची सुरुवात करूया. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू. पहिला चेंडू विनोद यांचा. आता मात्र अतिरिक्त धावेमध्ये भर. अवांतर धावेने संघाचं खातं उघडतंय. एक धाव बिनबाद एक. स्ट्राईक वर असतील सलामीचा फलंदाज समीर. विनोद भागणे गोलंदाजी मार्फत विनोद भागणे नावाजलेलं नाव मंडणगड तालुक्यातलं. आता मात्र पुढील चेंडू सुंदररित्या तटवलाय. लॉंग ऑफच्या दिशेत जाईल. पहिला चेंडू चालाय. एक धाव पुरी. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी पुरी होणार का? दुसरी देखील पुरी झाली आणि 2 धावाने संघाचं खातं पुढे धावतंय. धाव संख्या 3. पहिला चेंडू. आता मात्र पहिला लिगल डिलिव्हरी झाले. सत्तावीस धावांचा पाठलाग करताना 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला चेंडू झालाय. 5 चेंडू येणं बाकी. पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. आता मात्र बॅटची कडा नाही आहे. बॉल ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. गडी बाद. समीर बॅक टू दी पॅव्हेलियन. हॅलो 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 हॅलो. नक्कीच पुढील सामना होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जो दुसरा सामना असेल आजच्या दिवसातला. धामणी विरुद्ध भामगर. दोन्ही संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये आताच नाणेफेकचा गोल होणार आहे. तरीच धामणी संघाचे कर्णधार मनीष आणि भामगर संघाचे कर्णधार सिकंदर इथं उपलब्ध आहेत. दोन्ही संघांना या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. सदिच्छा देऊया. आता मात्र सामन्याकडे वळताना सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू. डॉट डिलिव्हरी आली. चालकोबा संघाचा नाणेफेकचा कौल होताना पाहूया दोन्ही संघाचे कर्णधार. आणि काटचा कॉल होता आणि काट आलाय. पाहूया आपण. नाणेफेक जिंकला 3 षटकांमध्ये. आपला निर्णय काय असेल? बॉलिंग नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलंय. नक्कीच 3 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला आपण? 30च्या आतमध्ये. 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करत. नक्कीच मोठा प्रयत्न असेल. सुंदर प्रयत्न आहे. तसेच धामणी संघाला शुभेच्छा भामगर संघाला शुभेच्छा देऊया कर्णधारांना. आणि धामणी संघ जर आपण नाणेफेकचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण. दोन्ही कर्णधारांचा निर्णय तर एक आहे, परंतु नाणेफेकचा कौल असा असतो की तो एकाच बाजूने निवडतो आणि तो ती निवड झाली ती भामगर संघाची. आता आपण काय करणार? फलंदाजी मार्फत 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल आपण? 40 पर्यंत. 40 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. आणि सामन्याकडे परततो आपण. हो शॉट जबरदस्त. चेंडू जातो सीमा रेगापार. नीतूच्या बॅट मधून पहिला दंबई चणचणीत घणाघाती प्रहार. षटकार. 6 धावा. कोण आहे?
मारण तर कोण आहे? हॅलो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाले पंचशील संघाची धावसंख्या झाली 10. शेवटचा चेंडू, शेवटचा पाहिला मोठा प्रहार, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा रेगा पार. नीतूच्या बॅटमधून येतोय हा षटकार. आता नवीन गोलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. बॉलर नेम प्लीज. जर्सी नंबर 27 ऋषी. गोलंदाजी मार्फत ऋषी राईट आर्म राऊंड विकेटने. आता मात्र बॅटची कडा असेल का, वन बाउन्सचा इशारा असेल का पंचांकडून? नक्की सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, लिगल डिलिव्हरी झाली आहे दुसऱ्या षटकाची. 27 धावांचा पाठलाग करताना 10 धावसंख्या धावफलकावरती लागली. पुढील चेंडू डावखुरा फलंदाज प्रजेश पवार, मिडल ऑर्डरचा फलंदाज. पाहूया पुढील चेंडू प्रजेश करिता ऋषियाचा पंचांना ओलडून. आता मात्र बॅटची कडा आहे. चेंडू हवाई यात्रेमध्ये गोलंदाजाच्या सीधा हातामध्ये जाणार का नाही? झेल सुटलाय. कॅच छूटा, दिल टूटा और मुकद्दर उठा. इसी के साथ पकड़ो कैच और जीतो मैच. अगर ये ऐसा आपने किया, कैच पकड़ो जीतो मैच. अगर पकड़ा कैच तो जीतोगे मैच. यही आपको करना है. अगर छोड़ो कैच तो हारो मैच. परंतु आता जर पाहिलं तर खूप मोठा अजून धावा आपल्याला अजून करायच्या आहेत. 27 धावांचा पाठलाग करताना 11 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. आता मात्र स्ट्राईक वरती सलामीचा फलंदाज नीतू जाधव, राईट आर्म विकेटने ऋषी. आणि त्याचा पुढील चेंडू सुंदरता तटवला आहे लेग साइड फाईन लेगच्या दिशेमध्ये. वनडी मिळेल. डीच्या रूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत भर 1 ने भर भरते. 12 धावसंख्या धावफलकावरती लागले. 1 धाव ना पंच, 1 धाव. धन्यवाद. भामगड संघाचे कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. पुढील चेंडू आता मात्र शॉर्ट डिलिव्हरी होती. चेंडू हवाई यात्रे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि त्याने सोडलाय हा झेल. आता मात्र चेंडू सीधा जातो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तिसरी धाव होणार का? आणि तिसरी धाव देखील झाली. आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 15. अजून 12 धावांचं आव्हान असेल पुढे. 27 धावांचा पाठलाग करताना 15 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता मात्र पुढील चेंडू खेळणार आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळते प्रजेश पवार. नक्की झेल असता, झेल सुटला. कॅच छुट्टा, दिल छुट्टा और मुकद्दर उठा. इसी के साथ अगली गेंद. पुढील चेंडू पाहूया राईट आर्म राऊंड विकेटने ऋषी. पंचांना ओलडून प्रजेश करिता. आता मात्र शॉर्ट डिलिव्हरी होती. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू 1 धाव मिळेल. 1 धावेने पुढे धावसंख्या सरसावेल. धावसंख्या 16. मला वाटतं 7 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान असेल अजून. 7 चेंडू आणि 11 धावा. 16 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू ऋषियाचा सामना करेल प्रजेश. आता मात्र आता मात्र 1 धाव मिळते. 84 धाव मिळते. 22 रूपात 51 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली आहे 17. 10 धावांचं आव्हान असेल. 6 चेंडू आणि 10 धावा. रोमांचक स्थितीत सामना. नक्कीच तिसऱ्या खेळात तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. बॉलर नेम पाहूया. गोलंदाजी मार्क वरती आंबडवे संघाचा गोलंदाज. त्याचा पहिला चेंडू प्रजेशच्या बॅटमध्ये. चेंडू हवाई यात्रे. चेंडू जाईल सीमारेषा पार. हाय तर घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 23. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. विजय संपादन करण्यासाठी स्वतःच्या संघाला पंचशील क्रिकेट संघाचा फलंदाज प्रजेश पवार. आता त्याची बॅट बोलते. चेंडू सीमारेषा पार ठोकतोय. टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार.
टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. पुढील चेंडू आता मात्र शॉर्ट डिलिव्हरी. चेंडू जाईल पुन्हा एकदा फाईन लेग बॅक टू सेलेक्टच्या दिशेमध्ये. एक धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे सर जावेल. धाव संख्या 24 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 4 गेंद्यावर 3 रनों की जरूरत. जीत के लिए 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच थोडासा व्यत्यय येतोय. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. विजयी करण्यासाठी स्वतःच्या संघाला प्रजेश पवार ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला दुसरा फलंदाज नीतू जाधव. नितेश जाधव उर्फ जॉन द डॉन. जॉनच्या बॅटमधून येतो एक षटकार. प्रजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला एक षटकार. धावखुरा फलंदाज प्रजेश स्ट्राईक वरती. त्याच्यासाठी या पुढील चेंडू. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. बॉलिंग मारवती आंबडवे संघाचा गोलंदाज. आता मात्र साईड चेंज केली जाते. राऊंड विकेटने आलाय 55 ओव्हरलून प्रजेश करिता. फुल टॉस चेंडू तटवलाय सीधा लेग साइड मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पुरी. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्यावरती धावबाद होणार का? आणि धावबाद झालाय. शिर्या वेट कर. वेट बॉलचा नाही तर त्याला धावत बोलव. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र नवीन फलंदाज. छोटा पॅकेट बडा धमाका. श्रेयस जाधव जर्सी नंबर 14. नक्कीच या संघामध्ये देखील 3 बंधूंची जोडी तिगडी पाहायला मिळते. सुजित जाधव, जयेश जाधव आणि हा आता फलंदाज श्रेयस जाधव. परंतु श्रेयस जाधव 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढील चेंडू आता मात्र सुंदररित्या तटवलाय. झेल होणार का? आणि झेल सुटलाय. 2 धावांची गरज असताना झेल सुटला आणि विजय संघ पंचशील क्रिकेट संघ पाहिले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि श्रेयस जाधव थोडी टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच काय फलंदाजी केली आहे. छोटा फलंदाज आहे. 2 धावा करायच्या होता. त्या प्रेशर मध्ये 2 धावा काढल्यात त्यानं. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील आभार. आपण इथे आलात. सामन्यांची शोभा वाढवली. नक्कीच धन्यवाद. आभारी आहात. पालेगाव क्रिकेट संघ, चालकोबा क्रिकेट संघ पाले. आता मात्र पुढील सामना, दुसरा सामना आजच्या दिवसातला चालकोबा कामराज चषक 2025 चा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धामणे क्रिकेट संघ वर्सेस भामगर क्रिकेट